वटपौर्णिमा 2026 तुम्ही पूजेसाठी कोणता रंग परिधान करणार आहात? हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला आणि विधीला रंगाचे एक वेगळे शास्त्र आहे. विशेषतः वटपौर्णिमेसारख्या अखंड सौभाग्याच्या सणावर योग्य रंगाची निवड तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता आणू शकते. तर काही रंग या दिवशी चुकूनही वापरू नयेत. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेचे शुभ रंग पाहणार तर आहोत, पण त्याचसोबत यंदा वटपौर्णिमा जून महिन्याच्या शेवटी का आली आहे, यामागचे मुख्य कारण, पूजेची योग्य पद्धत आणि वडाच्या झाडाचे वैज्ञानिक महत्त्व देखील जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 2026च्या वटपौर्णिमेचे विशेष तारीख आणि पंचांग पाहूया. मित्रांनो, दरवर्षी मे ते जूनच्या सुरुवातीला येणारी वटपौर्णिमा यंदा मात्र थेट जूनच्या शेवटी गेली आहे. यामागे पंचांगाचे एक मोठे कारण आहे. यंदा 2026मध्ये ज्येष्ठ महिन्यात अधिक मास, ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो, आला आहे. शास्त्रानुसार अधिक मासामध्ये मुख्य सण किंवा व्रते केली जात नाहीत. हा अधिक मास संपल्यानंतर निज म्हणजे शुद्ध ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचे व्रत केले जाते, ज्यामुळे यंदा वटपौर्णिमा सोमवार 29 जून 2026 रोजी होणार आहे. या दिवशी पूजेचा सर्वात उत्तम शुभ मुहूर्त हा सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 आहे. या वेळेत तुम्ही पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाईल. वटपौर्णिमेचे शुभ रंग काय परिधान करावे? सण म्हटला की नवीन कपडे आणि साजे शृंगार आलाच, पण वटपौर्णिमेला सौभाग्याचे लेणे म्हणून 5 रंग परिधान करणे सर्वोत्तम मानले जाते. त्यामध्ये पहिला रंग तो म्हणजे लाल रंग. हा विवाहाचा, प्रेमाचा आणि अखंड सौभाग्याचा मुख्य रंग आहे. पूजेच्या वेळी लाल साडी नेसणे अत्यंत शुभ मानले जाते. दुसरा रंग म्हणजे हिरवा रंग. निसर्गाचा आणि समृद्धीचा हा रंग आहे. वटवृक्षाची पूजा करताना हिरवा रंग परिधान केल्याने मनाला प्रसन्नता मिळते. तिसरा रंग पिवळा रंग तुम्ही परिधान करू शकता. हा भक्ती आणि मांगल्याचे प्रतीक आहे. कोणत्याही धार्मिक विधीत या रंगाला सर्वोच्च स्थान आहे. चौथा रंग गुलाबी रंग. हा रंग आनंद आणि सौहार्द दर्शवतो, ज्यामुळे पूजेचे वातावरण अधिक सकारात्मक बनते. पाचवा रंग नारंगी किंवा केशरी रंग. हा रंग ऊर्जा, उत्साह आणि अग्नीसारख्या पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. जसे शुभ रंग आहे, तसेच हिंदू शास्त्रात सौभाग्यवती स्त्रियांनी पूजेच्या वेळी काही रंग वापरणे पूर्णपणे निषिद्ध मानले आहे. त्यामधला प्रथम रंग म्हणजे काळा रंग. काळा रंग नकारात्मकता आणि दुःखाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी काळ्या रंगाची साडी, ब्लाऊज किंवा अगदी काळ्या बांगड्याही सुवासिनींनी वापरू नयेत. दुसरा रंग म्हणजे गडद निळा रंग, नेव्ही ब्ल्यू रंग. हा रंग राहू, केतू ग्रहांशी संबंधित मानला जातो, ज्यामुळे शुभ कार्यात किंवा पूजेत हा रंग उत्साह कमी करतो. तिसरा रंग म्हणजे पांढरा रंग. शांततेचा असला तरी सौभाग्यवती महिलांनी पूजेत पूर्ण पांढरा पोशाख परिधान करणे वर्ज्य मानले आहे. चौथा रंग म्हणजे करडा ग्रे. निस्तेज आणि उदासीनतेचे प्रतीक आहे, ज्यामुळे सणाच्या आनंदात हा रंग निवडू नका. तसेच वडाच्या झाडाचे वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्व पाहूया. आपण वडाच्या झाडाची पूजा फक्त पौराणिक कथेमुळेच करतो, तर यामागे एक वैज्ञानिक कारणही आहे. वटवृक्ष म्हणजेच वडाचे झाडे जगातील सर्वाधिक ऑक्सिजन देणाऱ्या झाडांपैकी एक आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो. ज्येष्ठ महिन्यात जेव्हा उन्हाळा संपून पावसाळा सुरू होत असतो, झाडाच्या सानिध्यात गेल्यामुळे महिलांना शुद्ध ऑक्सिजन मिळतो आणि आरोग्य सुधारते. जशा वडाच्या पारंब्या जमिनीवर जाऊन पुन्हा नवीन झाड तयार करतात, म्हणजेच वडाला कधीही अंत नसतो. तसेच आपल्या पतीच्या आयुष्य आणि आपल्या संसाराचा विस्तार अक्षय राहावा, हाच या पूजेमागचा मुख्य धार्मिक हेतू असतो. या पूजेला जाताना ताटाळात कुंकू, अक्षदा, वडाच्या आल्ला बांधण्यासाठी दोरा, 5 फळे, पानाचा विडा नक्की ठेवा. वडाला 7 प्रदक्षिणा घालताना स्वतःचा दोरा गुंडाळा आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनापासून प्रार्थना करा. सुवासिनींनो, यंदा 29 जूनला शुभ रंगाचे वस्त्र परिधान करून ही वटपौर्णिमा अत्यंत आनंदाने साजरी करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. पुनश्च भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.